सब नमस्कार, मैं हूं ध्यान शेख। आप देख रहे हैं बुलंद आवाज वन चैनल। बुलंद आवाज वन चैनल में आपका स्वागत है। आइए मिलते हैं नई अपडेट के साथ। माझ्या पोराला रे गंगा विरुद्ध लढवायचं, आज ना उद्याला सरायचं, मग कशाला माग सरायचं. आदिवासी कष्टकरी ढोबाय माणूस आहे, माणूस किती भीक नको. लढेंगे लढेंगे, मारने वाला लूटने वाला नहीं जमाना. आरोग्य आमचा अधिकार आहे, आरोग्य आमचा अधिकार आहे. होत नाही. शासनाकडून मोफत सॅनिटरी नॅपकिन मिळालेच पाहिजे. एसटीच्या दुकानात सॅनिटरी नॅपकिन आज आम्ही याच्यासाठी जमलो होतो की जो सॅनिटरी नॅपकिन सर्व महिला गरजू महिलांना मिळाला पाहिजे आणि रेशनिंग दुकान अंत्योदय प्राधान्यावर रेशनिंग कार्डवर महिलांना सॅनिटरी पॅड हा मिळाला पाहिजे, मोफत मिळाला पाहिजे. बस एवढी आमची मागणी होती. आणि ह्या जे सॅनिटरी पॅड आमच्या आदिवासी महिला अशा भरपूर आहेत का त्यांना सॅनिटरी पॅड सुद्धा घेण्यासाठी पैसे मिळत नाही. त्यांच्या घरामध्ये खाण्यासाठी धान्य व्यवस्थित भेटत नाही. त्या सॅनिटरी पॅड खरेदी कुठून करणार? त्याच्यासाठी आम्हाला रेशनिंग दुकानावर मोफत सॅनिटरी पॅड मिळाला पाहिजे, हीच आमची सरकारकडे मागणी आहे. आणि आमचा हा अधिकार आहे. बस आमचा अधिकारच आम्ही सरकारकडे मागतोय. बस जिंदाबाद. सर्वांना जिंदाबाद. माझं नाव ॲडव्होकेट उज्ज्वला राजेश शिंपी. मी श्रमजीवी संघटना महाराष्ट्र ज्यांचे संस्थापक माननीय विवेक भाऊ पंडित आणि विदुलताताई पंडित संस्थापिका यांच्या मार्गदर्शनाखाली या महिला दिनानिमित्त 8 आणि 9 तारखेला उसगाव येथे आम्ही शिबिर भरवलं होतं. महिलांचा मेळावा भरवला होता आणि त्या मेळाव्यात आम्ही असा ठराव घेतला की प्रत्येक महिलेला हा सन्मान मिळाला पाहिजे. जे सॅनिटरी नॅपकिन्स आहेत ते रेशनिंग दुकानावर प्रत्येक ठिकाणी उपलब्ध झाले पाहिजेत. जे अंत्योदय आणि प्राधान्य ज्यांचे रेशन कार्ड आहेत, जसं तुम्ही गहू तांदूळ बाकीच्या ज्या गोष्टी देतात त्या तर आवश्यक आहेतच, पण महिलांसाठी ज्या गरजू महिला आहेत की जे रोजंदारीवर काम करतात, की ज्यांचं खर्चच ते पोटा पाण्यासाठी करू शकतात, ते सॅनिटरी नॅपकिन दर महिन्याला कसे घेणार? आणि या गोष्टी नसल्यामुळे महिलांना खूप साऱ्या आजारांना सामोरं जावं लागतं. त्यांना मासिक पाळी मध्ये कपडा वापरल्यामुळे त्यांना बरेचसे कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात आणि ओटी पोटामध्ये गाठी, म्हणजे बऱ्याचशा महिलांना त्या गोष्टींच्या समस्या असतात आणि त्या होऊ नये किंवा ह्यापुढे त्यांना त्या गोष्टींसाठी जागरूक होण्यासाठी आमची अशी मागणी आहे की सॅनिटरी नॅपकिन्स हे प्रत्येक रेशनिंग दुकानावरती उपलब्ध व्हावे. सरकारने जसं लाडकी बहीण योजना राबवलेली आहे त्याऐवजी जर सरकारने आमच्या संघटनेची अशी मागणी आहे की त्याऐवजी जर आम्हाला सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून दिले तर प्रत्येक गरजू आणि प्रत्येक आदिवासी महिला ज्यांच्यामध्ये ही जागरूकता नाहीये तर ह्या सगळ्या गोष्टींची आमची मागणी आहे. तसं आम्ही निवेदन प्रत्येक तहसीलदारला दिलेलं आहे आणि आताच विधानसभा चालू आहे, अधिवेशन चालू आहे, त्याच्यामध्ये विवेक भाऊ पंडित यांची मुलगी जे आता MLA आहेत, आमदार आहेत वसईच्या, स्नेहाताई दुबे पंडित यांनी पण तिथे निवेदन दिलेलं आहे, मांडलेलं आहे विधानसभेत की आमच्या ज्या महिला आहेत म्हणजे प्रत्येकच ज्या कोणी गरजू महिला आहेत त्यांना सॅनिटरी नॅपकिन देण्यात यावं. तर आज आम्ही प्रत्येक तहसीलदार मध्ये हे निवेदन देतोय, आम्ही ग्राउंड लेवल वरती हे निवेदन देतोय आणि ताई आमच्या ज्या आहेत सोनूताई त्या विधानसभेमध्ये आमच्यासाठी भांडतायत. आमचं शासनाला एवढंच अनुवादन आहे किंवा विनंती आहे की त्यांनी आम्हाला आमची जी मागणी आहे ती लवकरात लवकर मान्य करून द्यावी. जिंदाबाद.